नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. जोहार. सगळा पक्ष शरण जाण्यास तयार नाही, कारण अनेक समस्या आहेत, सुरक्षेच्या बाबतीत अनेक धोके आहेत. आमचा प्राधान्यक्रम आणि तुमच्या मदतीने सरकारने हे ठरवावं की मला कुठे शरण येता येईल. आमच्या सुरक्षेची जर हमी देण्यात आली तर मी तुम्हाला भेटेन. आम्ही मग कुणालाही भेटण्यास तयार आहोत. तब्बल 1 कोटींचं इनाम शिरावर असलेल्या मडवी हिडमाचं हे अखेरचं पत्र. एका पत्रकाराला लिहिलेलं. त्याच्या या नक्षलवादाच्या प्रवासात त्याच्याशी ओळख झालेला हा अनामिक पत्रकार, ज्याच्या माध्यमातून हिडमा सरकारच्या समोर बंदुका टाकण्यास तयार होता. अगदी हिंदी तेलुगूमध्ये ऑडिओच्या माध्यमातून आपलं म्हणणं मांडण्यासही तो तयार होता. पण ती वेळच आली नाही. सुरक्षा यंत्रणांनी हिडमाचा खात्मा केला. सोबत त्याची पत्नी राजे किंवा राजक्का हिचाही सुरक्षा यंत्रणांच्या गोळ्यांनी वेध घेतला. हिडमाच्या मृत्यूमुळे माओवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सशस्त्र विंगचा पुरता बिमोड झाला असं मानण्यात येते. आता एका हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच कमांडर त्यांच्याकडे शिल्लक आहेत. माओवादी कम्युनिस्ट पक्षाची केंद्रीय समिती आता दुबळी बनली आहे. अवघे 7 सदस्य आता शिल्लक आहेत. त्यात पॉलिट ब्युरोचे देवजी अर्थात ठिप्पिरी तिरुपती, मुप्पाला लक्ष्मणराव तथा गणपती मिसिर बेसरा यांचा समावेश आहे. गणपतीचं वय तर आता 70च्या घरात आहे, तर मिसिर बेसरा हा झारखंडमध्ये अगदी थोड्या नक्षलवाद्यांसह लढतोय. माओवादी कम्युनिस्ट पक्षाला हा मोठा धक्का असला तरी हिडमाचा खात्मा होणार हे निश्चितच होतं. 30 नोव्हेंबर 2025 ही त्याच्या खात्म्याची तारीख निश्चित करण्यात आली होती. पण त्याआधीच त्याचा खेळ खल्लास करण्यात आला. त्याआधी त्याने शरण येण्याचा एक प्रयत्न केला होता. बस्तरमधील एका पत्रकाराशी त्याने संवाद साधला. त्याला लिहिलेलं तेच हे पत्र होतं. पत्रकाराने सरकार आणि हिडमा यांच्यात समन्वयकाची भूमिका बजावावी असं त्याला वाटत होतं. पण वेळ निघून गेली होती. त्या पत्रकाराने आंध्र प्रदेशमध्ये यावं आणि लपलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटावं असं हिडमाने त्याला म्हटलं होतं. 10 नोव्हेंबरचं ते पत्र होतं. 30 नोव्हेंबर ही हिडमाच्या खात्म्याची तारीख निश्चित करण्यात आली होती. पण 12 दिवस आधीच त्याचा कार्यभाग संपुष्टात आला. हिडमाने पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी या कुख्यात बटालियन क्रमांक 1चं नेतृत्व केलं होतं. हा बस्तरमधून केंद्रीय समितीमध्ये पोचलेला एकमेव आदिवासी नेता होता. अर्थात शहरी नक्षलवाद्यांनी पुस्तकांमधून नक्षलवादाला खतपाणी घालायचं, पण प्रत्यक्ष मैदानात लढायचं ते हिडमासारख्या आदिवासी आणि वनवासींनी. 10 नोव्हेंबर रोजी छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी त्याच्या आईला भेटून त्याला आत्मसमर्पण करण्याचं आवाहनही केलं. मात्र त्याने प्रतिसाद दिला नाही. विजय शर्मा त्याच्या घरी गेले होते. त्याच्या 70 वर्षांच्या आईला भेटले. तिनेही आर्जव केलं की हिडमाने शरण यावं आणि आपल्या लोकांमध्ये पुन्हा एकदा नव्याने जीवन जगण्यास सुरुवात करावी. पण हिडमाकडून कोणताही प्रतिसाद आला नाही. गेल्या वर्षीच त्याला माओवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीत स्थान मिळालं होतं. तेव्हा त्याच्यावर छत्तीसगड सरकारने 40 लाखांचं इनाम लावलेलं होतं. आता हिडमा तेलंगणा आंध्र प्रदेशातील जंगलात अगदी खोलवर लपून बसू लागला होता. त्यामुळे त्याचा ठावठिकाणा लागणं मुश्किल बनलं होतं. शिवाय हिडमा दिसतो तरी कसा हेही कुणाला माहिती नव्हतं. जे शरण आले होते त्यांच्याकडून हिडमाच्या रंगरूपाची माहिती घेतली जात होती. हिडमा हा बंदूक दुरुस्त करण्यात आणि त्यांची निर्मिती करण्यात मातब्बर मानला जात होता. 2025 हे वर्ष माओवाद्यांसाठी अत्यंत घातक ठरलं. अनेक वरिष्ठ नेते मारले गेले किंवा त्यांनी आत्मसमर्पण केलं. सर्वात महत्त्वाचा पॉलिट ब्युरो नेता म्हणजे जनरल सेक्रेटरी नंबाला केशवराव हा मारला गेला. तर मल्लूजोला वेंगुपाल राव उर्फ सोनू याने आत्मसमर्पण केलं. यावर्षी निष्क्रिय झालेल्या केंद्रीय समिती सदस्यात कादरी सत्यनारायण रेड्डी, कट्टा रामचंद्र रेड्डी, चलपती, गजराला रवी, विवेकचंद्र यादव आणि थेंतू लक्ष्मी यांचा समावेश आहे. भारताच्या सर्वात भीषण माओवादी कमांडरांपैकी एक असलेल्या मडवी हिडमाच्या खात्म्याने देशातील वामपंथी उग्रवादाचा अंत आता जवळ आलेला आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी 31 मार्च 2026 ही नक्षलवादाच्या अंताची अखेरची तारीख मुकरर केलेली आहे. त्यानुसार सगळे नियोजनानुसार सुरू आहे. त्या परिस्थितीत हिडमाचा खात्मा ही माओवाद्यांसाठी मृत्यूघंटा आहे. मे महिन्यात नंबाला केशवराव उर्फ बसवराज याच्या झालेल्या मृत्यूच्या आणि ऑक्टोबरमध्ये मल्लोजुला वेंगुपाल राव
तथा भूपतीच्या आत्मसमर्पणाच्या लगेच पाठोपाठच ही घटना घडलेली आहे. भारतामध्ये वामपंथी उग्रवाद कमकुवत होण्याची प्रक्रिया 2021मध्ये मिलिंद तेलतुंबडे याच्या खात्म्यापासून सुरू झाली. नक्षलमुक्त भारत करण्याचा संकल्प केल्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली सलग तीव्र कारवाया राबवण्यात आल्या. CPI माओवादी संघटनेत हिडमाच्या खात्म्यामुळे नेतृत्वाचं मोठं संकट निर्माण झालंय. बसवराज याच्या मृत्यूनंतर ही फूट अधिक प्रकर्षाने वाढली आणि 14 ऑक्टोबर रोजी भूपतीने महाराष्ट्रातील गडचिरोली येथे सुमारे 60 कॅडरसह आत्मसमर्पण केलं. त्यानंतर माओवादी संघटना खिळखिळी होत असल्याचं स्पष्ट झालं. भूपती हा या संघटनेतील मुख्य विचारवंत मानला जातो. त्याने सशस्त्र लढ्याला तात्पुरता विराम देण्याची मागणी केली होती. चौकशीत त्याने संघटनेतील अंतर्गत तणाव, जनाधार कमी होणं आणि तेलंगणातील काही माओवादी गटांचं स्थानिक राजकारण्यांशी असलेले व्यवहार याबाबत वाच्यता केली होती. भूपतीच्या प्रस्तावाला कट्टर गटाने विरोध केल्यानंतर हिडमा आणि त्याच्या काही निष्ठावंत साथीदारांनी उरलेल्या सैन्य दलांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. आता मोठ्या संख्येने माओवादी मरण्याच्या भीतीने नव्हे तर अशक्य झालेल्या क्रांतीने निर्माण झालेल्या भ्रमनिरासामुळे आत्मसमर्पण करतायत. हिडमाचा निकटचा सहकारी ओयाम लाखमू, जो PLGA बटालियन क्रमांक 1चा सदस्य होता आणि ऑक्टोबरमध्ये आत्मसमर्पण त्याने केलं. त्यानंतर हिडमा घाबरला आणि त्याने छत्तीसगड सीमेवरील तुलनेने कमजोर अशा ठिकाणी आसरा घेतला. तिथेच मंगळवारी सुरक्षा दलांनी त्याला घेरून मारलं. हिडमाने भलेही शरणागतीसाठी प्रयत्न केले असतील, पण त्याने केलेली पापे त्याला जीवनदान देऊ शकत नव्हती. छत्तीसगडमध्ये त्याने तब्बल 26 अत्यंत तीव्र असे हल्ले केले. त्यात VC शुक्ला यांच्यासह काँग्रेसचं अख्खं कॅडर त्याने मारलं. एवढे होऊनही आता हिडमाच्या मृत्यूनंतर काँग्रेसने या कारवाईचं स्वागत केलेलं नाही. त्यानंतर हिडमाने 2010च्या दंतेवाडा हत्याकांडात 76 CRPF जवान मारले. 2021 सुकमा बिजापूर हल्ल्यात 22 जवानांना त्याने शहीद केलं. पण 2025मध्ये CRPFच्या कोब्रा कमांडोनी केलेल्या कारवाईतून वरिष्ठ नेतृत्वाचा सर्वनाश झाला असून 2025 या एका वर्षात 1300पेक्षा अधिक माओवादी आत्मसमर्पण करून शरण आलेले आहेत. हिडमाची कहाणी आता संपली आहे. नक्षलवादाच्या अंताच्या दिशेने एक मोठं पाऊल पडलं आहे असं मानलं जाते. प्रतीक्षा आहे ती 31 मार्च 2026ची. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.